एरवी सामान्य नागरिकांच्या मालकीच्या वाहनाचा विमा उतरवला नसेल तर दंडात्मक कारवाई होते. पण पन्हाळा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे 3 रुग्णवाहिकांचा विमाच उतरवलेला नाही. तरीही या रुग्णवाहिका रुग्णांना घेऊन रस्त्यावरून धावत असतात. त्यातून एक प्रकारे शासकीय यंत्रणाच शासनाच्या नियमांचा भंग करतेय. पन्हाळा तालुक्यातील 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी 3 आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांचा विमा कालबाह्य झालाय. तरीही या रुग्णवाहिका रस्त्यावरून धावत आहेत. गंभीर बाब म्हणजे एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेची कागदपत्रच गायब झाल्याचं समजतंय. वास्तविक कोणत्याही वाहनांचा विमा असणं कायद्यानं बंधनकारक आहे. मात्र शासनाच्या आरोग्य केंद्रांकडील रुग्णवाहिकाच विम्याचं नूतनीकरण न करता रस्त्यावरून धावत आहेत. हा प्रकार थेट रुग्णांच्या सुरक्षेशी खेळणारा आणि अत्यंत बेफिकिरीचा आहे. पन्हाळा तालुक्यातील रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्र ते रुग्णाचं घर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र ते CPR या ठिकाणी रुग्णांची ने-आण करतात. अनेकदा गंभीर रुग्ण, गर्भवती महिला, अपघातग्रस्त व्यक्ती यांना या रुग्णवाहिकांचा उपयोग होतो. पण विमा संपलेल्या वाहनातून प्रवास करताना अपघात झाल्यास कसलीही नुकसान भरपाई मिळणार नाही. त्याची जबाबदारी कोण घेणार हा सुद्धा प्रश्न आहे. वाहतूक पोलीस सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या थांबवून त्यांचे विमा, परवाना आणि अन्य कागदपत्र तपासतात. पण आपत्कालीन सेवा असलेल्या रुग्णवाहिकेला अडवलं जात नाही. त्याचाच गैरफायदा घेतला जातोय. याबाबत पन्हाळा तालुका पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी शैलेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता विम्यासाठी शासनाकडून रक्कम आली नसल्यानं नूतनीकरण झालेलं नाही. लवकरच विम्याचे सर्व हप्ते भरले जातील असं सांगण्यात आलंय.